3 महिन्यापूर्वी झालेलं आहे, प्रशासक नेमलं आहे, अजून निवडणुका झाल्या ना. तुम्ही 15 वर्ष होता, तुमचा कालावधी 5 वर्षांनी 3 वेळा संपला, तरी तुम्ही निवडणूक घेतली नाही, याची लाज वाटत नाही काय? बस झालं. एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे वरळीतला, मोठा राजकारणी आहे. मला नाव घ्यायला सांगू नका. यापुढे त्या माणसाचं नाव घेऊन त्याच्या घरावर मोर्चा आणू. अशी हाल करताना याद राखा, आमची पण जिंदगी झालेली आहे 8 आणि आम्ही लावू तुमची वाट. केस दाखल हायकोर्टात केली होती. त्यांच्यासोबत आता मांडीला लावून बसलेले आहेत. म्हणजे हे अलिबाबा 40 चोर आता एकत्र आली. 40 चोर ही दूरची गोष्ट आहे. यांच्याकडे आता 4 माकडं पण आता शिल्लक राहिली नाही. भले मी नाक्यावर येतो, बिंदास मला मारण्याची तुम्ही हे करा, मी खुला आव्हान आहे, मरणाला मी भीत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माझ्याकडे आहे आणि संविधान माझ्यावर असलं तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्याला तो बोलतो माझ्या 800 करोड वस्तींच्या नंतर खा, पहिली वस्ती बनवा. अरे नंतर वस्ती बनवलीत ना, तुम्हाला लोकांना आशीर्वाद भेटेल. अरे तुमचा मैत जाईल ना, लोक बोलतील बघ तो चांगला व्यक्ती गेला, नाही तर तुमच्या मैताला पण कोण येणार नाही. पूर्वीच्या चित्रपटामध्ये जे विलन होते, अजित असतील, रणजित असतील, अमरीश पुरी असतील, प्रेम चोपडा असेल, असे हे सगळे विलन लोक एकत्र झालेले आहेत आणि विकासाचं काम रोखण्याचं काम करण्यासाठी, त्यांनी पुन्हा बिल्डरकडून पैसा वसूल करण्यासाठी हा आपला त्यांनी मानस ठरवलेला आहे. काल त्यांना अक्षरशः आम्ही मारून तो हाकलून तो पाठच्या रस्त्याने पळून गेला. असंच जर अजून कोण कार्यकर्ता करत असेल असं आम्हाला निदर्शनं झालं तर त्यांना देखील चोप मार दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे बेकायदेशीर आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी काल आम्ही तिथे गेलो होतो. परंतु दशरथ पाटील ज्यावेळी आम्हाला दिसला तिथे आमचं टाळकं सटकलं आणि आम्ही त्याला पळवून लावला आणि अक्षरशः तो पाय लावून तो या विभागातून पळालेला आहे. आणि जर का पुन्हा दशरथ पाटील इथे आला तर मला वाटतं याच्यापेक्षा त्याचे बुरे हाल होतील. जर तुम्ही प्रतिनिधी जर असाल तर तुमचे प्रतिनिधी वेगळ्या प्रतिनिधीला जर साथ देत असेल तर आम्ही तुमच्या घरावर मोर्चा आणि इथं कायदा व सुव्यवस्था, इथं 1-2 मर्डर झाल्याशिवाय राहणार नाही. हा युवक बोलतोय. जेव्हा युवक भडकेल ना तेव्हा तुमच्या घरावर हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. 2022ला AGRC हायकोर्टने निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे शुक्रवार डेव्हलपर यांच्या बाजूने. आणि 2022ला निकाल लागल्यानंतर सुद्धा गणेश कांबळे यांनी कोणताही अधिकार नसताना कुणालाही कुठल्याही रहिवाशाला न विचारता कोर्टात गेले. त्यानंतर प्रशासक नियुक्त झाला, त्याच्या विरोधात सहाय्यक निबंधकाकडे तक्रार केली. म्हणजे 2022 ते 2026पर्यंत केवळ तक्रारी आणि केसेसमध्ये आम्हाला गेली 4 वर्ष अडकवलं होतं. आणि ते म्हणतात की निवडणुका का होत नाही. मला वाटतं हास्यास्पद आहे. ही आता जे 2 सोसायट्या, इंदिरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे माजी पदाधिकारी आहेत आणि आता प्रेमसिद्ध हाऊसिंग सोसायटीचा जो दशरथ पाटील आहे ते आता एकत्र आलेले. ज्या माणसाने इंदिरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बरखास्त व्हावी यासाठी केस दाखल हायकोर्टात केली होती, त्यांच्यासोबत आता मांडीला लावून बसलेले आहेत. म्हणजे हे अलिबाबा 40 चोर आता एकत्र आले. 40 चोर ही दूरची गोष्ट आहे. यांच्याकडे आता 4 माकडं पण आता शिल्लक राहिली नाही. त्याच्यामुळं आता भाडं SRAने दिलेलं आहे. शिवकुमार डेव्हलपर यांनी 9 कोटी रुपये 10 कोटी रुपये SRAमध्ये भरलेले आहेत. त्यातील 57 जणांना भाडं मिळालेलं आहे. काही जण शिल्लक आहेत पण ते सुद्धा आता काही दिवसात भाडं घेतील. मला वाटतं मुंबईतल्या इतिहासामध्ये कोणत्याच विकासकाने थकीत भाडं दिलेलं नाही. ते प्रकाशांना शेंडगे यांनी दिलेलं आहे. मला वाटतं काल आम्ही उद्घाटन झाल्या जे बेकायदेशीर आहेत, इंदिरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नाव वापरणं बेकायदेशीर याच्यासाठी आहे कारण इथे प्रशासक नियुक्त आहेत आणि प्रशासक नियुक्त असताना इंदिरा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं नाव वापरणं हे बेकायदेशीर आहे. आणि याचा जाब विचारण्यासाठी काल आम्ही तिथे गेलो होतो. परंतु दशरथ पाटील ज्यावेळी आम्हाला दिसला तिथे आमचं टाळकं सटकलं आणि आम्ही त्याला पळवून लावला आणि अक्षरशः तो पाय लावून तो या विभागातून पळालेला आहे. आणि जर का पुन्हा दशरथ पाटील इथे आला तर मला वाटतं याच्यापेक्षा त्याचे बुरे हाल होतील एवढं मी निश्चित सांगेन. आणि मला असं वाटतं रहिवाशांच्या बाजूने मला वाटतं ही सगळी आमचीच माणसं आहेत. पण आमचीच माणसं आमचे हाल बघत असताना यांना शरम कशी वाटत नाही असं मी त्यांना आमचा प्रश्न आहे. आणि मला वाटतं आता बस झालं. आणखी एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे वरळीतला, मोठा राजकारणी आहे.
मला नाव घ्यायला सांगू नका. यापुढे त्या माणसाचं नाव घेऊन त्याच्या घरावर मोर्चा आणू. सिद्धार्थनगर प्रेमनगरची सगळी माणसं त्याच्या घरावर जाऊ. मला वाटतं हे राजकारण आता त्यांनी बंद करावं आणि विकासाच्या दृष्टीने राजकारण करावं. केवळ गल्लीतलं राजकारण करू नका. तुम्ही जर वर आहात ना, तो वरच्या लेवलला राहा. कृपया आम्हाला तोंड उघडायला लावू नका. SRA वरळीतले जे SRA आहेत ते तुमच्यामुळे बंद पडत होत चाललेले आहेत. आणि हा जर विकास SRA प्रकल्प सुरू होत असेल तर तुम्ही यामध्ये पडू नका. हे आमचं आता शेवटचं सांगणं आहे त्या नेत्याला आणि त्यांच्या पक्षाला सुद्धा. कृपया गल्लीतलं राजकारण करू नका. विकास हा विकासाच्या दृष्टीने व्हायला पाहिजे. तुम्ही गल्लीतलं राजकारण करू नका. तुम्ही मोठे आहात, जरूर अवश्य मोठे आहात, परंतु आता आमच्यामध्ये पडू नका. आमचा विकास होऊ द्या. तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर वरच्या लेवलला नक्की घ्या, परंतु आमच्यामध्ये आता पडायचं नाही. बस. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. नमस्कार, मी 57 झोपडीधारक अनिल शेडगे. गेले 27 वर्ष जो प्रोजेक्ट बंद झाला होता, तो प्रोजेक्ट कुठं एक आशेचा किरण म्हणजे दिनांक 4 जूनला आपले जे खरे विकासक आहे, ज्यांना पहिल्यापासून अधिकार आहे, ज्यांनी आमची घरं तोडताना ज्यांनी ॲग्रीमेंट बनवलं 1997ला, ते म्हणजे आमचे शिवकृपा बिल्डर्सचे सन्माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या माध्यमातून SRAच्या अंतर्गत आम्हाला 57 लोकांना 9 जून रोजी भाडं वाटप करण्यात आलं. 9 करोड रुपये भाडं त्यांनी तिथे जमा केलेलं आहे. आणि लगेच 2 दिवसाने ह्याच ज्यांनी गेले 14 ते 15 वर्ष काहीच काम केलेलं नाही, सत्तेमध्ये असताना, ते कार्यकारिणीवरती असताना, इंदिरा हाऊसिंग सोसायटी ही एक आमची सभासद सोसायटी होती, त्याचे रीतसर ते निवडून आलेले कार्यकर्ते होते. परंतु गेले 14 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, परंतु ह्या बिल्डिंगमध्ये एक वीट देखील लावण्याचं काम केलं ना. आमच्या 57 लोकांना कधी भाडं दिले काय? कित्येक वेळा तिथे मृत्यू लोकांचा झाला, तिथे अपघात झाला, कोणाला पाणी नाही, कोणाला लाईट नाही, राहायची व्यवस्था नाही, अशी कंडिशन असताना एकदा देखील ह्या पदाधिकाऱ्यांमधला कुठलाच कार्यकर्ता येऊन मन मोठं करून आलं नाही. विशेष म्हणजे त्यांनी जो बिल्डर आणला होता ओम ओमेगा, त्यांनी सुद्धा 1 रुपयाची कधीच मदत केलेली नाही आणि ह्यांनी तशी करून पण देण्याची प्रयत्न केलेला नाही. त्यानंतर जर आमचे विकासक, जे खरे विकासक आहेत, त्यांनी जर सर्वांना 15 लाखाचं भाडं वाटप केलं, 15,76,981 असे प्रत्येकी भाडं वाटप केल्यानंतर ह्यांच्या पोटामध्ये एवढं जे आगडोम झाला, ह्यांनाच वाईट वाटलं की आमचं काय होणार आता. आणि ह्यांनी कालच्या दिवशी अचानक प्रेमसिद्ध ही एक सोसायटी त्यांनी काही लोकांनी अशी बनवलेली, काही कार्यकर्ते होते ते पैसे कमावणारे कार्यकर्ते, मी स्पष्ट बोलतो, हे मोजकेच कार्यकर्ते नेहमी हे पैसे कमवायसाठी एक ग्रुप तयार करतात, काहीतरी मागणी करायची, पैसे भेटले की माघार घ्यायचं. पण तो आता हे परत तिथं त्यांच्यासोबत त्यांना घेऊन हे लोक पुन्हा एकदा हे लोकांना फसवण्याचं काम करत आहेत. आणि पैशासाठी हे सर्व साहेब पैशासाठी चालू आहे. आणि ज्यांना जे सहकार्य करत आहेत, जरी कुठला मोठा गॉडफादर असू द्या किंवा कोण, पण त्यांनी देखील आपल्या हे जे चाललेलं कृत्य आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. कारण की आज या सिद्धार्थनगरचा जो परिसर आहे खूप मोठा आहे, 300-350 घरं आहेत. लोकांची एवढी किड्यामुंगीसारखी आवश्यकता की एक प्रेत झालं तर बाहेर काढू शकतं नाही, अशी हालत असताना गेले 27 वर्ष जे आमचे 57 झोपडीधारक सैरावैरा आहेत, त्यांना कोणच वाली नाही, त्यांना कशाचीच सोय नाही, सुविधा नाही. 10-15 पडून कित्येक लोक माझे मित्र असू द्याचे 40-35 वर्षामध्ये मृत्यू पावलेले आहेत. जर व्यवस्थित सोय असते तर ते अजून जगले असते. परंतु ह्या सगळ्यांच्या गलथान कारभारामुळे हे सतत असं चुकीचे केसेस करून सतत काम अडकवण्याचा प्रयत्न करतात. मी यापुढे जर आम्ही तर निर्णय केलेला आहे, यापुढे यांनी कुणी अशी जर चुकीचं केलं, काल आम्ही जो प्रकार केलेला आहे तर बघितलेला आहे, तो दशरथ पाटील तर येत नव्हता गेले 25 वर्ष. काल त्यांना अक्षरशः आम्ही मारून, तो हाकलून तो पाठच्या रस्त्याने पळून गेला.
असंच जर अजून कोण कार्यकर्ता करत असेल असं आम्हाला निदर्शनास आलं तर त्यांना देखील चोप मार दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याला रस्त्या पुऱ्या वसाहतीमध्ये चोपून काढून मारून त्याला पाठवू. मग त्याला कळेल की माझं घर तुटलं आणि मी कसं लोकांचं हाय घेऊ. एवढंच बोलून मी इथे थांबतो. हम लोग 57 के रहवासी है. आज 57 जन घर से बेघर हो गए. आज हमारा बिल्डर हमको बना के घर देने तैयार है. भाड़ा दिया हमको रुकेला थकित भाड़ा, लेकिन अब एक एक जन बीच में आ रहे ले और हमारे को बनाने नहीं, काम हमारा रोकना चाहते. इतने साल के बाद 27 साल के बाद भी काम हो रहा है तो ये लोग हमारे काम रुकाना चाहते हैं. आखिर क्या मर्जी है? हाँ, क्या चाहते हैं तो वो लोग? क्या हम लोग ऐसे जो घर से बेघर होके रहो ना, ऐसी झोपड़पट्टी में रहना, हमारे बाल बच्चे लेके? क्या अच्छा पढ़ना लिखना, अच्छी जगह रहने का हमको भी अरमान है बोले. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. नमस्कार, मी सिद्धार्थ प्रेमनगर वसाहतीमधील एक सामाजिक कार्यकर्ता अनिल कांबळे. आम्ही गेले कितीतरी वर्ष या वसाहतीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. आमच्या इंदिरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून बोला इंदिरा सोसायटीच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ गेली 30 वर्ष या वसाहतीमध्ये काम करत आहोत. पण सुरुवातीचे 7-8 वर्ष या इंदिरा सोसायटीचे चांगले गेले. आमच्या पुनर्वसनाचं काम चालू झालं. 57 लोकांचं घरं तोडण्यात आली. त्यांना त्यावेळी त्यांचं भाडं देण्यात आलं. परंतु नंतरचा काळ, ज्यांना आम्ही आमचे प्रमुख म्हणत होतो, ज्यांना आम्ही आमचा आधारस्तंभ म्हणत होतो, जे आमच्यामुळं मोठे झाले, अशा लोकांनी आमच्या सर्वांचा विश्वासघात केला आणि चुकीच्या मार्गाने गेल्या 15 वर्षापूर्वी ते सोसायटीच्या पदावर आले असताना पदाचं काम काय हे त्यांना खरोखरच माहीत नसल्यामुळं नुसतं सयाजीराव म्हणून त्यांनी काम केलं. वसाहतीच्या एकाही लोकांसाठी त्यांनी काही चांगलं काम केलं नाही. ते फक्त आपल्याला कसे पैसे भेटतील, आपल्याला कसं बिल्डरकडून पैसे मोकळता येतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. खरोखर आज दुर्दैव वाटतं आमच्या लोकांसाठी की ज्यांना आम्ही मोठं केलं, तीच लोकांची आज अवस्था पाहून आमच्यासारख्याला वाईट वाटतं की आज ते कुठल्या थराला जाऊन पोचले. ज्या प्रेमसिद्ध सोसायटीचे हा चोर प्रवर्तक, फरार प्रवर्तक, मुख्य प्रवर्तक हा दशरथ पाटील गेले 30 वर्षापासून या विभागातून फरार आहे. तो बाहेरच्या बाहेर केसेस करून आमच्या वसाहतीचं जे चालू काम पुनर्वसनाचं जे बिल्डिंग जी आपल्याला दिसत आहे त्या बिल्डिंगचं काम या प्रेमसिद्ध सोसायटीने थांबवलं आणि त्याला विरोध म्हणून आम्ही सर्वांनी कोर्ट कचेरी सर्व गोष्टी पद्धतीने आम्ही विरोध केला. आणि त्यातलेच आमचे काही लोक पदावर आले असताना सर्व विसरले आणि पदावर असताना एकही लोकांच्या हिताचं, वसाहतीच्या हिताचं, आपल्या सर्वांच्या हिताचं एकही काम करू शकले नाही. आणि ती त्यांनी नंतर अक्षरशः अशी वेळ त्यांची आली की त्यांना आम्हाला पदावरनं काढावं लागलं, प्रशासक नेमावा लागला. ही कधी परिस्थिती येते की तुम्हाला पद असतं, त्या पदाला तुम्ही न्याय दिला पाहिजे, त्या पदाचा चांगला वापर केला पाहिजे, त्या पदाने लोकांचा फायदा झाला पाहिजे. पण तशा प्रकारे काही झालं नाही म्हणून यांना आम्हाला काढावं लागलं. शेवटी आमच्या विभागावर प्रशासक लागला या सोसायटीच्या याच्यावर. पण त्यानंतर त्यांना मला वाटतं पोट दुखू लागलं आणि कित्येक वर्ष त्यांच्या पोटात मळमळच लागत होते. आणि त्यानंतर आत्ता लेटेस्ट म्हणजे 15 दिवसापूर्वी आमचे जे AGRC नियुक्त SRA नियुक्त जे खरे विकासक आहे ते म्हणजे शिवकृपा विकासक, शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे मालक विकासक प्रकाश अण्णा शेंडगे यांनी
57 लोकांचं म्हणजे आमच्या सततच्या मागणीमुळे गेली जवळजवळ आम्ही 20-25 वर्ष आमच्या आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने आणि आमच्या सर्व वसाहतीच्या वतीने सतत या विकासकाचा पाठपुरावा करत होतो आणि आम्हाला भाडं दिलं पाहिजे. मग तसं वगैरे पण आम्ही सांगितलं होतं, त्या यंदेला पण सांगितलं होतं, यंदे विकासक, परंतु आमची कुणी दाद घेतली नाही. आम्ही शेवटी प्रकाश अण्णा शेंडगे जेव्हा निवडून आले तेव्हा आमची पहिली मागणी होती, तुम्ही बाकीचं काय करा नाही तर नका करू, पण आमच्या 57 लोकांचं भाडं तुम्ही दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं विकास सुरू होईल. आणि त्यांनी आमची ही मागणी मान्य करून जवळजवळ 9 करोड रुपये या 57 लोकांना देण्याचं म्हणजे SRA मध्ये भरले आणि त्याच्या पाठपुरावा आता चालू आहे देण्याचं. म्हणून हे जे दिलेत म्हणजे बाकीच्यांचं पाठपुरावा चालू आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी 15 वर्ष पदावर असताना आणि जो इंदिरा सोसायटीचा माजी मुख्य प्रवर्तक आहे ना, आता जो मुख्य प्रवर्तक माजी होता तो जवळजवळ 30 वर्ष पदावर आहे. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. यांनी एकही काम केलं नाही, हिताचं काम केलं नाही, फक्त वसाहतीत अराजकता माजेल, काम कसं थांबेल, आपल्याला पैसा कसा भेटेल यासाठी त्याचा प्रयत्न असतो. त्यांनी 2-3 वेळा मारसुद्धा खाल्ला आहे महिलांचा. अशी त्याची परिस्थिती असताना रज्जाक शेख जे मुख्य प्रवर्तक आहे, माजी मुख्य प्रवर्तक इंदिरा सोसायटीचे, आणि त्यांना साथ देणारी आमची चोर मंडळी ज्यांना आम्ही मोठं म्हणतो एवढ्या वर्ष, ते चोर मंडळी. तर या चोर मंडळींनी 15 वर्ष काहीच काम केलं नाही आणि ज्यांनी आमच्या वसाहतीचा विकास जवळजवळ 30 वर्ष थांबवला, 27 वर्ष थांबवला, त्या चुकीच्या लोकांबरोबर ही लोक एकमत झाली. म्हणजे दोन्ही चुकीचे, दोन्ही चोर एकत्र झाले आणि कालचा त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. त्याला आमच्या सर्व शिलेदारांनी कडाडून विरोध केला. त्या चोराला ज्याने आमचा विकास थांबवला, जो चुकीचा चोर मुख्य प्रवर्तक, फरार मुख्य प्रवर्तक दशरथ पाटील याला हात मारून त्याला पळवून लावला इथून. खरं म्हणजे त्याचा अपमान झालाच, पण त्याबरोबर ह्यांचासुद्धा झालेला आहे. ज्या माजी पदाधिकारी जे आहेत इंदिरा सोसायटीचे, का ते त्याला वाचवू शकले नाही? कारण त्यांच्यात हिंमत नाही. हिंमत फक्त आमच्यातच आहे, कारण आम्ही सत्य आहे. सत्य माणूस कधी लपत नाही, सत्य माणूस कधी वाकत नाही, सत्य माणूस कुणाला घाबरत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं जो कोणी वसाहतीच्या विरुद्ध वागेल, आता यांना वाटतं यांचा महत्त्वाचा प्रश्न मी आज काल त्या मीडियाला पाहिलं की 3 महिन्यापूर्वी झालेलं आहे, प्रशासक नेमलं आहे, अजून निवडणुका झाल्या ना. तुम्ही 15 वर्ष होता, तुमचा कालावधी 5 वर्षांनी 3 वेळा संपला, तरी तुम्ही निवडणूक घेतली नाही. याची लाज वाटत नाही काय? आणि 3 महिन्याचं घेऊन बसलाय तुम्ही. भाडं तर दिलंच नाही 57 लोकांना. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या हातून कधी चांगलं काम होणारच नाही. हे आम्हाला सर्व आम्ही ठरवलेलंच आहे. आणि तुम्हाला कधीच काय चांगलं करता येणार. तुम्ही जेवढं वाईट करता येईल तेवढं तुम्ही वाईट करत आलेलं आहे. आणि तुमचे पापाचे घडे भरलेले आहेत. तुमचे 100 अपराध पूर्ण झालेले आहेत. आता यापुढे एकही अपराध आम्ही तुम्हाला करू देणार नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आता तुम्हाला आमच्या समोर कसं उभं राहताल ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही चुकीचं काम करत असाल तिथं तुमच्या घरीसुद्धा आमच्या सर्व एकजूट संघाच्या वतीने असो, आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने असो, वसाहतीच्या वतीने असो, रहिवाशांच्या वतीने असो, तुमच्या घरावर हल्ला बोल मोर्चे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तरच आम्ही गप्प बसणार. आणि जे कोणी वसाहतीच्या चुकीचं वागतात त्यांनी आता तरी सुधारावं. आता वेळ गेलेली आहे. तुमच्या हातून तेलही गेलं आणि तूपही गेलं. आता शेवटची धुपाटण्यासाठी कशाला भांडताय तुम्ही? तर त्यामुळं तुम्ही आता शहाणे बना आणि सर्व विकासाच्या कामाला लागूया. आपण सर्वांनी मिळून जे आपले खरे विकासक आहे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मागे आणि यांच्या सोबतीला उभे राहून हा जो रखडलेला विकास आहे तो पूर्ण करूया आणि आपण लोकांना न्याय देऊया. एवढे बोलून इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पूरे बस्ती वालों को मेरा सलाम. और आज जो तकलीफ हुई है पूरे बस्ती में लोगों को, ये इंदिरा हाउसिंग सोसाइटी के जो पदाधिकारी थे
इन लोगों के वजह से। ये लोगों ने पैसा कमाया, पैसा खाया और लोगों का कोई काम नहीं किया, एक रुपये का भी काम नहीं किया। और इसलिए इनका जो मतलब था कि पैसा कमाना और जो भी काम करने आता है उसको काम को रोकना, ये इनका काम है। इन लोगों ने आज तक यही काम किया है। आज 15 साल ये लोग कुर्सी पे बैठे थे, सरकार पे बैठे थे। लोग जो आते हैं उनका कोई काम रहेगा तो उनसे 5,000 10,000 की मांगनी करते थे और उनसे पैसा लेते थे और ये लोग का धंधा बना के रखे थे। इनकी दुकान चालू थी, अब इनकी दुकान बंद हो गई है। अब ये लोग परेशान हैं और इनकी परेशानी इसलिए है कि हम लोग खड़े हो गए। अब पूरी बस्ती इनके पीछे लगेगी। अगर इन लोगों ने सीधे से माना नहीं तो बस्ती निकल के इनको मारेगी। अगर सीधा सीधा अगर ये लोग हट जाते हैं तो बहुत अच्छा है, नहीं तो पूरे बस्ती के लोग बाहर निकलेंगे और इनको पीटेंगे। इससे अच्छा अपनी इज्जत बचाए और अपने बाजू से हट जाए, क्योंकि इनका जो भी तकलीफ है वो बहुत तकलीफ दे चुके लोगों को, पूरे रहवासी को। एक मैयत निकालना मुश्किल हो गया है यहाँ पे लोगों को, इतनी हालत खराब है। लेकिन इन लोगों को समझ में नहीं आ रहा है। ये आज भी पैसे के लालच में लोगों को परेशान कर रहे हैं और ऊपर से वो दशरथ पाटिल आके यहाँ और उबाब झाड़ रहा है ताकि वो इसमें कमेटी उसकी कोई रजिस्टर है ही नहीं, रजिस्टर कमेटी नहीं है, तो भी वो बीच बीच में आके उड़ी मार रहा है और अपना पैसा कमाने का चक्कर चला रहा है। तो ऐसा नहीं चलेगा। अब बस्ती के लोग होशियार हो गए, जागरूक हो गए। अब बस्ती के लोग सुनने वाले नहीं है। अब इन लोग कोई भी कुछ भी हरकत किया, पूरे बस्ती के लोग निकल के मारना शुरू करेंगे। कोई भी हो, इसमें कोई देखेंगे नहीं। ये इतना बोल के सलाम वालेकुम अपना। आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो। 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये। आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही। जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा। लाईफलाईन सर्व्हिसेस। सर्व रहिवाशांना नमस्कार। सिद्धार्थनगर प्रेमनगर हा वस्तीचा प्रश्न सन्माननीय प्रकाशक विकासक अण्णा शेंडगे यांच्या खरोखर हातातून आता हा चांगला होणार होता। काही इथं निर्लज्जपेक्षा खालच्या थरात जाणारे लोक या कामाला अडवण्याचा प्रयत्न करत आहोत। मी रहिवाशांना एवढं सांगतो, आज गेली अनेक वर्ष आपल्याला सर्वांना माहिती असेल की या स्थानिक इथल्या रहिवाशांनी यांच्या हालापेक्षा अशा पद्धतीने काढलेले आहेत की त्यातून ही तुम्हाला दिसलेली ही जी इमारत आहे त्याच्यामधून 8 ते 10 लोक मेलेले आहेत। दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या हालापेक्षा काढल्यानंतर स्थानिक लोकांना इतका भयानक तो त्रास झालेला आहे। त्याचा विचार करून आम्ही काही सिद्धार्थनगरमधनं प्रेमनगरमधले काही सर्व आमचे काही कार्यकर्ते प्रमुख आम्ही बाहेर जेव्हा निघालो की ह्या कुठेतरी वस्तीला पण चालना देऊ शकतो आणि आम्ही ही चालना देण्याची पण पद्धती चालू ठेवल्याने खरोखर आम्ही यशस्वी पण झालो। पण हा जो दशरथ पाटील सारखा, हा दशरथ पाटीलचा या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही आहे। मी सोसायटीला एवढं सांगतो की आज तुम्ही सोसायटी म्हणजे तुम्ही मालक नाहात, सोसायटी म्हणजे रहिवाशी, हे तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे। तुम्ही तुमची स्वतःची बाईट आहे। आम्ही अनेक वेळा त्यांच्या मीटिंग घेतल्यात, आमच्या कार्यकर्त्यांनी मीटिंग घेतली आहे। तुम्ही स्वतः बोलता आमच्या हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि ज्यावेळी खरोखर जो विकासक या ठिकाणी जो चांगलं काम करेल, भाडं देईल, त्यांच्या आम्ही पाठीशी असू। आता पाठीशी असून बोलून सुद्धा पण तुमची भूमिका ही कोणती आहे, ही गोष्ट आता लोकांना कळली पाहिजे की जर विकासक प्रकाशअण्णा शेंडगे यांनी आता एक 57 SRA भाडं सर्वांचं जमा केलेलं आहे, मग तुमची भूमिका ही सॉफ्ट असली पाहिजे। तुम्ही रहिवाशांच्या मागं असले पाहिजे, आमच्या मागं असले पाहिजे। आम्ही अनेक वेळा सांगतो आम्हाला वाद कुठल्या गोष्टीचा करायचा नाही, आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतोय। मग ही तुमची भूमिका, दुपट्टी भूमिका ही कुठली? तुमचा पैशाचा वाद आहे हा तुम्ही बाहेर करून घ्या ना, तुमचा वाद हा बाहेर करून घ्या।
त्यानंतर प्रकाशअण्णा शेंडगे, सन्माननीय प्रकाशअण्णा शेंडगे यांनी सांगितलेलं आम्हाला की इथं राजकीय कुणाचं हस्तक्षेप इथं झाला नाही पाहिजे. त्या पद्धतीने इथं राजकीय आम्ही हस्तक्षेप कुणाचाही घेतला नाही आणि आमच्या कार्यकर्त्याच्या जोरावरती या सिद्धार्थनगर प्रेमनगरच्या रहिवाशीच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी इथं पोहोचलो आहोत. मग ह्यात तुमचा रोल का असला पाहिजे? तुम्ही सोसायटी म्हणून तुम्ही रहिवाशासोबत कार्यकर्त्यासोबत असला पाहिजे, पण तो दिसून आला नाही. आम्ही राजकीय याच्यामध्ये जात नाही. जेव्हा इथं राजकारण चालू होईल तेव्हा आम्ही राजकारणी आहोत. आम्हाला जेव्हा राजकारणाच्या जेव्हा मिळते ही बहुतेक सगळे राजकारणातलीच कार्यकर्ते आहेत, पण आम्ही रहिवाशी म्हणून इथं राजकारण कोणीच आणत नाही आणि आणणार नाही. पण ज्यावेळी इथं राजकारण जर मोठ्या घाणेरडी पद्धतीने चालू होईल तेव्हा हेच राजकारण कार्यकर्ते आहेत ना, हे तुमच्या अंगावरती येण्याची पण धमक तेवढी आम्ही ठेवायची प्रयत्न करेन. पण हा स्थानिक प्रश्न असल्या कारणाने आमच्या भूमिका या सॉफ्ट असणार, तेव्हाही असेल, आजही असेल. आता आमच्या काही मित्रांनी सांगितलं त्यांनी एक राजकीय त्याच्यामध्ये एक मोठा हस्तक्षेप आहे. सर्वांना रहिवाशांना माहिती आहे ही खंत आहे त्यांची, हा त्यांचा राग आहे, हा क्रोध आहे. हा मीडियापासून जनतेच्या रहिवाशी पण जाऊ दे, ह्यासाठी आम्ही मीडियाला हा बाईट देतोय. आणि प्रकाशअण्णा शेंडगे जर खरोखर विकासकीय काम करतात का, तुमचेच काही लोक होते भाडं देणार नाही, काही इथं पैसे नाहीत त्यांच्याकडं. आज तुम्हाला माहिती आहे, आज भाडं दिल्यानंतर काही लोक बोलतात ना आता चेक तो बाउन्स होणार आहे. काही लोक अण्णाच्या विरोधातले आहेत, त्यांनाही अण्णांनी भाडं दिलं ना. अण्णांनी दुपट्टी भूमिका घेतलीच नाही. अण्णाच्या विरोधकांना पण इथं भाडं भेटलेलं आहे. मग ह्यांना थोडा तरी लाजा जर असतील की खरोखर यांनी एकत्र यावं, सगळ्यांना सोबत घ्यावं. आमच्याची सलामतलत करू दे. राजकारणी बाहेर ठेवो. राजकारणी राजकारणासाठी असतं, स्थानिक लोकांसाठी नसतं ते. आणि राजकारण जर करत असाल तर खरोखर याद राखा, तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये हा सिद्धार्थ प्रेमनगर काय आहे हे आमचे कार्यकर्ते तुम्हाला दाखवून देऊ. खरोखर आज मी तुम्हाला सांगतो की सन्माननीय प्रकाशअण्णा शेंडगे यांनी चांगल्या कामाची सुरुवात केली आहे. आम्ही त्यांच्या सोबत असू, आम्ही म्हणजे रहिवाशी सोबत त्यांच्यासोबत असू. अण्णाला आम्हाला हेच सांगणं आहे, अण्णा तुम्ही तुमचा प्रामाणिक संविधानाच्या, आज बघा माझ्या मागे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, गौतम बुद्धाचा आहे. लढाऊ नेते जे मराठीचे जे समजले आहे शिवाजी महाराज, आज त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. आणि आम्ही मराठी माणूस आहे कुठं? आज मराठी माणसाला जर तुम्ही काम देत नसाल मग कुठं काय भैया आणि गुजराती घेऊन येणार का या ठिकाणी? मग आम्हाला हा प्रश्न आहे की कुठे काम चालू होत असेल तुम्ही त्या तिथं अडथळा कोणी आणू नका. आणि या प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या खंबीरपणे तुम्ही मागं राहाल ही आमची अपेक्षा असेल. आणि खरोखर येणारा दिवस हा प्रकाशअण्णा शेंडगे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. तुमचं संविधानिक काम आहे आणि आम्हाला त्यांच्या बाबतीत दुसरा काही विरोध आम्हाला करायचा नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये काही बैठक होतील त्यावेळी तुम्हाला बोलू आणि पुढच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. सर्वांना सप्रेम जय भीम. कालचा जो एकंदर प्रकार झाला तो पाहता आपल्या प्रेमनगर सिद्धार्थनगर वसाहतीच्या विकासासाठी हा झालेला लांछनास्पद प्रकार आहे. तो माजी कार्यकारिणीला लांछनास्पद आहे, इथल्या कार्यकर्त्याला पण लांछनास्पद आहे. कार्यकर्ता कसा असावा याचा बोध सगळ्यांनी घेतला पाहिजे. आज या निमित्ताने मी सर्व रहिवाशांना विनंती करेन की 1997-98 2000चा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक रहिवाशांनी सुज्ञ आहेत. प्रत्येकाने आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून येणाऱ्या आगामी काळात आपलं घरकुल, स्वप्नाचं घरकुल कसं आपल्याला मिळेल हे AGRC मान्यताप्राप्त विकासक प्रकाशअण्णा शेंडगे, शिवकुमार बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आपलं मनातलं घरकुलातलं स्वप्न साकार करून घेऊया आणि त्यांच्या पाठीला खांद्याला खांदा लावून काम करून घेऊया. परंतु त्यासोबतच विकासकांना एकच नम्र विनंती आहे की आमच्या या वसाहतीमध्ये गेले 27 वर्ष 324 लोक अपात्र आहेत, त्यांचा पहिला निकाला प्रश्न काढावा. सोबतच जे खरेदी विक्रीवाले आहेत 550 लोक, त्यांचाही प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून आपले मतदार वाढण्यास मदत होईल आणि या मागील कार्यकारिणीला मोठी चपराक बसेल. आज त्यांचा जो झेंडा मिरवत आहेत, मागील जे घरं विकून गेले त्या माणसाच्या जीवावर उड्या मारतात, त्यांचं हे स्वप्न आपल्याला धुळीस मिळवायचं असल्यास अण्णा शेंडगेंना विनम्र विनंती, कृपया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतले 550 लोकांचे आभा योजना पात्र करून घ्याव्यात आणि 324 अपात्र घरांना पात्रता करावी, जेणेकरून आपल्याला कमी कमी 1100-1200 मतदाराची मजल मारता येईल. त्यानंतर आपण इलेक्शन जिंकल्यानंतर नवीन कार्यकारिणी प्रस्तावित झाल्यावर आपण आपल्या विचाराने तुमच्या प्रयत्नाने आपण हे घरकुलाचं स्वप्न नक्कीच साकार करू. जय भीम, जय महाराष्ट्र. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली?
सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. नमस्कार, मी केशव पंदिरकर, प्रेमनगरमधील रहिवासी. त्याचबरोबर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग सचिव. लहानपणापासून मी इथे राहतोय आणि ही वसाहत आहे प्रेमनगर सिद्धार्थनगरची. ही मला वाटतं एक 60-70 वर्षापासूनची वसाहत वसलेली आहे आणि मागील 30 वर्षापासून हे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प थोडं रखडलेलं होतं आणि रखडलेलं आहे. आणि हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागावा म्हणून गेल्या वर्षी सन्माननीय नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीपजी देशपांडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रेमनगर सिद्धार्थनगरमधील सर्व रहिवाशांच्या सहकार्याने, त्यांच्या उद्रेकाने SRMमध्ये 3 एप्रिल 2025 रोजी येथे धडक मोर्चा नेला होता. आणि त्याचा एक भाग म्हणून नंतर बाकीच्या पुढील प्रक्रिया सुरू झाल्या आणि विकासक शिवकुरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विकासक आणि मालक सन्माननीय श्री प्रकाशअण्णा शेंडगे साहेबांनी त्यांनी AGRCने जो निकाल दिला होता 2025 साली, 2022 साली, त्या अनुषंगाने पुढील कामकाज चालू केलं. आणि गेल्या 4 जूनला त्यांनी 57 झोपडीधारकांचं भाडंचं वाटप केलं, चेकचं वाटप केलेलं. आणि त्यांनी संपूर्ण झोपडीधारकांचं 57 झोपडीधारकांचं भाडं SRAला 9 करोड रुपये जमा केलेले आहेत. आणि अशा गोष्टीचं मला वाटतं एक झोपडपट्टी वाचताना एक आशेचा किरण दिसू लागला की आता कुठेतरी आपल्या प्रकल्पाला गती मिळेल, चालू होईल. आणि इथे जे विघ्नसंतोषी लोक आहेत, जे इंदिरा सोसायटीचे माजी पदाधिकारी आहेत, जी प्रेमसिद्ध सोसायटी नियोजित, ज्यांनी 27 वर्ष मागील हा प्रकल्प रखडवण्याचा आणि सोसायटीला बाद करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पोटात दुखू लागलं. आणि अशी ही मंडळी ज्यांनी मागील 27 वर्षे एकही वीट मागील दिली नाही आहे, 57 झोपडीधारकांचं 1 रुपया त्यांनी दिला नाही. आणि हा विकास होण्यासाठी चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी एक साधे प्रयत्नसुद्धा केलेले नाही आहेत. आणि असं असताना आता कुठेतरी आम्हाला आशेचं किरण दिसतंय. प्रकाशअण्णा शेंडगे साहेब आपल्या प्रक्रिया पूर्ण करण्याचा टप्पा पूर्ण करतायत आणि यांनी जे एकमेकांची तोंडं बघत नव्हती, गेली ज्यांनी 27 वर्षे खो घातला, आपल्या पिढ्याने पिढ्या, मला वाटतं 2 पिढ्या आयुष्य बर्बाद केलं. या 2 पिढ्यांचा आता 3री पिढी आपण आमची इकडे जन्माला आलेली आहे. अशा प्रेमसिद्ध नियोजित सोसायटीच्या मुख्य प्रवर्तक श्री दशरथ पाटील आणि त्यांच्या सहकारी यांच्या मांडीला मांडी लावून इंदिरा सोसायटीचे माजी पदाधिकारी गळ्यात गळा घालून बेशर्म, लज्जास्पदाने, निर्लज्ज पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा या प्रेमनगर सिद्धार्थनगरचं पुनर्वसनाचं काम रखडवण्यासाठी अत्यंत संगणकपणाने या ठिकाणी त्यांचं हे इथं कार्यालय सुरू केलेलं आहे. काल त्यांचं उद्घाटन झालं. आणि विशेष बाब म्हणजे ह्या संयुक्त ज्यावेळेला कार्यालय सुरू झालं, ज्यांनी या वसाहतीमध्ये संपूर्ण वाट लावली आणि ज्यांची लाकडं स्मशानामध्ये गेलेली आहेत त्या पदाधिकाऱ्यांची, त्याचबरोबर त्यांचा एक पाय दारात आणि एक पाय स्मशानात आहे, अशा लोकांची आता इच्छा जागृत झालेली आहे की आम्हाला आता विकास करायचा सोसायटीचा. ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्याकडे पद होतं त्यावेळेला त्यांनी काही करू शकले नाहीत आणि त्यांना पद नसताना आता विकासक प्रकाशअण्णा शेंडगे साहेब कुठेतरी प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे बाणगुळ पण म्हणता येणार नाही, परंतु म्हणता हिंदी चित्रपटामध्ये जर एखादा चांगला हिरो काम करत असेल तर त्यावेळेला विलन
4 विलन 5 विलन जे असतात ते एकत्र होतात. जसे पूर्वीच्या चित्रपटामध्ये जे विलन होते, अजित असेल, रणजित असेल, अमरीश पुरी असतील, प्रेम चोपडा असेल, असे हे सगळे विलन लोक एकत्र झालेले आहेत आणि विकासाचं काम रोखण्याचं काम करण्यासाठी त्यांनी पुन्हा बिल्डरकडून पैसा वसूल करण्यासाठी हा आपला त्यांनी मानस ठरवलेला आहे. मला वाटतं आम्ही या रहिवाशांच्या वतीने, प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवाशांच्या वतीने आम्ही यांचा जाहीर निषेध करतो. काल याचाच भाग या रहिवाशांना राग म्हणून त्यांनी दशरथ पाटीलला, जो 27 वर्ष 30 वर्ष वसाहतीमध्ये राहत नाही, तो फरार दशरथ पाटील, त्याला आम्ही इथे मार देणार होतो, परंतु त्याचं सुदैव होतं की तो तिथून पाय लावून पळून गेला. मला वाटतं माझ्या सर्व सहकारी मगाशी सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं अशी संपूर्ण वसाहतीमध्ये वस्तुस्थिती असताना येथील स्थानिक नेते मंडळीसुद्धा ह्यांच्या या माजी पदाधिकाऱ्यांना आणि प्रेमसिद्ध नियोजित संस्थेला खतपाणी घालतात की तुम्ही या ठिकाणी कुठेतरी खोडा घाला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय की जर तुम्ही आमच्या या 27 वर्ष रखडल्या प्रपोजलला या पुढे कुठल्याही रोखण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या घरी तुमच्या जिथे कार्यालय असेल, तुमचं घर असेल, त्या ठिकाणी आम्ही हल्ला बोल मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. याची संपूर्ण या नेत्यांनी दखल घ्यावी. खरोखर आम्ही एक जीवाला कंटाळलेलो आहोत. आमच्या मुलांची लग्न होत नाही आहेत, मुलींची लग्न होत नाही आहेत, विद्यार्थ्यांना इथं शिक्षण घेता येत नाही आहेत, वाईट संगती लोकांना लागत आहेत, प्रेत इथून निघत नाही आहेत, ही दुरावस्था इथे असताना ज्येष्ठ नागरिकांना इथे संडासी व्यवस्था नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना फक्त बिल्डरकडून कसा मिळीदा काढायचा आहे यासाठी खो घालण्याचं काम त्यांचं या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न आहे. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जर ह्या गोष्टी आणि मला वाटतं या ठिकाणी या माजी पदाधिकाऱ्यांचे जे काही अंधभक्त आहेत, भक्ती असावी पण अंधभक्ती नसावी. त्यांच्या घरामधील त्यांच्या कुटुंबाचा वाटोळा झालेला असताना सुद्धा, त्यांच्या घरावर टकटक झालेली असताना सुद्धा त्यांनी जर अजून त्यांची अंधभक्ती सोडली नाहीत तर त्यांनाही आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बघणार नाहीत की ते आमचे सहकारी आहेत. कारण की या जवळजवळ 3.5 वसाहतीचा प्रश्न आहे, आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या आईवडिलांनी स्वप्न बघितलेलं आहे की आमचं इमारतीमध्ये आम्हाला एक स्वप्नातलं घर आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडलेली आहे. आणि मला वाटतं यापुढील जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने सुद्धा आमच्या पाठीशी येऊन या सर्व रहिवाशांच्या पाठीशी राहून जो या ठिकाणी जो खोडा घालण्याचा प्रयत्न करत असतील, काम करण्याचा रोखण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांना चपल्यानं मारून त्यांना या वसाहतीच्या बाहेर फेकून दिलं पाहिजे असं मी संपूर्ण जाहीर वसाहतीला मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोदा, जय भीम. ह्या प्रेमनगरमध्ये आता केशव पंजीकर साहेबांनी सांगितले की 2 पिढ्या त्यांच्या, पण आमची 4थी पिढी या प्रेमनगरमध्ये गेलेली आहे. आणि आमच्या आईवडिलांनी या इंदिरा सोसायटीचा फॉर्म भरला आणि आम्ही असा विश्वास ठेवला की या सोसायटीतले जे पदाधिकारी होते, अध्यक्ष हनीफ शेख, ते तर आता नाही राहिले, पण त्यांच्या जागेवर रज्जाक शेख आहेत, गणेशदादा कांबळे आहेत आणि त्यांचे सहकारी, आम्ही त्यांच्यावर सुद्धा विश्वास टाकला. पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला फक्त नातवा नाचवीचंच काम केलेलं आहे, पण आमच्या विश्वासाचा त्यांनी घात केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी झोपडपट्टीला कुठलीच दुर्दशा अशी दाखवली नाही, फक्त आम्हाला आमची दशाच केली. पण त्यांनी आमच्यासाठी ह्या वस्तीमध्ये इमारतीचं काम बिलकुल केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि कितीतरी वेळा ते हायकोर्टामध्ये हारले, सुप्रीम कोर्टामध्ये हारलेत, तरी पण पुन्हा कोर्टामध्ये जाण्याची हिंमत करतात. हे कोणाच्या जोरावर हिंमत करतात? हे फक्त त्यांना फक्त राजकीय नेत्यांचं पाठबळ असं आहे म्हणून ते कोर्टामध्ये जात आहेत. आता राजकीय नेत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की आमचा आता उद्रेक झालेला आहे आणि आमची आता सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये. जर आमचा बाण फुटला तर आम्ही तुमच्या घरावर सुद्धा येण्याची हिंमत दाखवणार. तुमच्याबद्दल आम्ही आंदोलने, मोर्चे काढणार. हे वरच्या नेत्याला सुद्धा हे कळायला पाहिजे. एवढं बोलतो. आणि सर्व लोकांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यावी की आता प्रेमनगरच्या, सिद्धार्थनगरच्या विकासाला कोणी थांबवणार नाही. फक्त याच्यासाठी रहिवाशांचा साथ असला पाहिजे. रहिवासी जर बरोबर असतील तर हा प्रेमनगरचा आणि सिद्धार्थनगरचा विकास कोणी थांबवू नाही शकतं. आणि ह्या लोकांना लाज वाटली पाहिजे. ज्यांच्याबरोबर 25 वर्ष लढा दिला त्यांना मांडीला मांडी घालून बसलेत. बेशरम लोक आहेत ते. आणि यांना लोकांनी, इथल्या रहिवाशांनी यांना प्रश्न केला पाहिजे का तुम्ही ज्यांच्याबरोबर 25 वर्ष लढलात, मग आम्हाला काय एवढ्या वर्ष तुम्ही वेड्यामध्ये काढलं का? आम्हाला काय फुल थापाला बळी पडता का तुम्ही? लोकांच्या मध्ये ती हिंमत पाहिजे, लोकांची हिंमत वाढली पाहिजे त्यांना विचारण्याची. बस एवढं बोलतो आणि मी माझे वाक्य थांबवतो. जय भीम, जय लवजी. काल जो प्रकार घडला इथे तो अत्यंत घाणेरडा प्रकार आज इथं घडला.
तर ह्या लोकांनी जे 27 वर्ष लोकांना जे वेटीस धरून जे इथं हा गलीचा प्रकार चालवला आहे, आता हे नवीन ऑफिस वगैरे खोलण्याची काय गरज होती का यांना? विकासक तिकडे भाडे वाटत असताना ह्या लोकांनी इकडे ऑफिस खोललं आणि इथे लोकांना गैरसमज पसरवण्याचा इथं जो प्रयत्न चालला आहे. बरं, ह्याच्यामध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये काही यांचे नेते मंडळींचाही ह्याच्यामध्ये हात आहे आणि हे सर्व प्रकार यांना पाठबळ देऊन हे सगळं चाललेलं आहे. नाही तर यांच्यामध्ये एवढा दम नाही की हे सगळे हे करू शकतील. ह्यांना कोणतरी ह्याचा वरून यांना हे करत असल्याशिवाय यांच्यामध्ये एवढा दम नाही. काल जो प्रकार झाला त्यांना पळून मारण्यापर्यंत एवढा प्रयत्न झाला. आज हे वस्तीचं आपलं नाव खराब करण्यासाठी हे सगळं लोकांना संभ्रम निर्माण करण्यासाठी हे सगळं करत आहेत. तर लोकांनी यांच्या भूलथापांना बळी न पडता जे चांगलं कामात इथं हाती घेतलेलं आहे लोकांनी त्यांनी सहकार्य करावं आणि चांगल्या कामाला लोकांनी जनतेने हातभार लावा आणि जनतेने ह्या मूर्खांकडे बघूही नाहीये. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. माझं नाव रवींद्र यशवंत दाभोळकर. मी ह्या वसाहतीतला एक रहिवासी आहे आणि माझा प्रेमनगर सिद्धार्थनगर एक माझं घर आहे. त्या घरामध्ये आग लावायला काही मंडळी तिथे करतायत. आता कोण बोलतो प्रवक्ता 3 महिने 3 महिन्याचा टाइम दिला होता, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा. अरे तुला कशाला निवडणुका पाहिजे? अरे एवढे कमवले 150-200 करोड 1000 करोड रुपये मी कमवून वस्तीच्या भार आहेत. अरे या वस्तीत किती आग लागले, कशी माणसं मरतायत, कशी जगतायत, त्यांना तुमची नाही पडले. खाली इलेक्शन येईल. अरे इलेक्शन होईल ना, पण तू काय करतोयस? इलेक्शन करे, इलेक्शन म्हणजे अजून तुला किती 1000 करोड रुपये पाहिजे? एक पाय आता ते तुझ्या खड्ड्यात आहे आणि एक पाय बाहेर आहे, तरी तुला अजून इलेक्शनच नाचवतोयस. अरे पण इलेक्शन होईल, पण या जनतेचा तर पहिला विचार कर आणि जनतेला हे करशील. म्हणून मी सांगतो की आता इलेक्शन आणि हे सर्व करण्यापेक्षा पहिली वस्ती कशी बनेल, वस्ती कशी होईल, वस्तीचा कसा विकास होईल त्याच्यासाठी पुढे आहे ना. अरे तुला काय पाहिजे तर अण्णाबरोबर बस आणि एकदा काहीतरी मिटून तरी टाक. काय इलेक्शन होणार आहेत. आता त्या इलेक्शनमधून तुला किती 1000 करोड रुपये पाहिजे? अरे या वस्तीला काय करणार? या वस्तीला कधी हे करणार, कधी त्याचं हे करणार? परिस्थिती लोकांची काय झाली, लोकांना घरात राहू शकत नाही. हा पाऊस पडणार आहे, या पावसामध्ये लोकांचे अर्धे घरं डुबतायत. त्याला ते पडलेलं नाही. मला 1000 करोड, त्याला तो बोलतो माझ्या 800 करोड. तुमच्या नंतर खा, पहिले वस्ती बनवा. अरे नंतर वस्ती बनवलीत ना, तुम्हाला लोकांना आशीर्वाद भेटेल. अरे तुमचा मैत जाईल ना, लोक बोलतील बघ तो चांगला व्यक्ती गेला. नाही तर तुमच्या मैताला पण कोण येणार नाही. पण सारखे तुम्ही हे करताय. म्हणून तुम्हाला सांगतो, वस्ती पहिली बनवायचा विचार करा आणि सर्वांना सांगा तुम्हाला काय पाहिजे असेल या अण्णा बरोबर बसा आणि सर्व सांगा बाबा आम्हाला हे करायचं आहे, आपल्याला वस्ती बनवायची आहे, एकत्र यार व्हा ना, एकत्र होऊन वस्तीला पहिला विकास करा ना. कोण लोक 4 लोकांना घेताय, 4 लोकांना मुलाखत देतात, 3 महिने 6 महिने निवडणुका नाही घेतल्यात, 9 महिने निवडणुका. अरे निवडणुका आणि त्याच्यातून कुणाला उभं करणार आहेत तुम्ही? मेन चोरांना आणि त्यांच्याकडनं पैसे खाणार आहेत तुम्ही लोक. वस्तीचा विचार केला हे करत तो प्रवक्ता घाला होता, तो 28 वर्ष इथं नव्हता, तो आता येऊन बोलतोय की असं आणि तसा. मग तुला 28 वर्ष भाडा आता प्रकाशांनी दिला, तुला आताच कशी जागा आली? पहिले जागा यायला पाहिजे ना, पहिले लोकांचा भाडा द्यायला पाहिजे होता, लोकांचा त्याला हे करायचं, उद्धार करायला पाहिजे होता. पैसे अण्णाने दिले तेवढा तुला तुझा सर्व चालू. जागा झालास, कुठं गेला होतास तू पहिला? म्हणून सांगतोय की या जनतेने पण विचार करा की हे काय करतायत, काय चाललंय, आपला विकास कधी करायचा? अरे आपले आईबाप गेले, सर्व भाव गेले, सर्व गेले. तर आता तरी शाने व्हा आणि आता विकासाला चालना द्या आणि हे होऊन हा विकास बनवा. एवढं शिवून खलास करतो. नमस्कार. आम्ही आता इथे लहानाची मोठी झाली आहे, आज झाली 55 वर्ष आहे. त्याच्यासाठी इथे सगळेजण इंदिरा सोसायटी उघडून ठेवलं आज 25-30 वर्षापासून आहे. या लोकांनी जेवढे इथे
आहेत हे बाळा चव्हाण, रजाक, हनीफ शेख, आंध्रा जब्बार, हे सगळे दोघे जण वर गेलेत. आता तिघे बाकी आहेत. आता बऱ्याचच्या वेळेला पण आम्हाला ती लोक बिल्डिंग बांधत तर नाही तर ना, पण आमच्या घोपडपट्टीवरती ती लोक येऊन बसलेत राज्य करायला. स्वतःच्या मुलांची पैशासाठी लग्न करून देत आहेत, मजेमध्ये राहत आहेत. आम्ही लोक इथे रस्त्यावर पाणी आहे, गटारं भरतायत, बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत, जे काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही सगळे सॉल्व्ह करतोय. पण तुम्ही एवढी वर्ष आमच्याकडनं जे कागदपत्र लिहून घेताय, फॉर्म भरतायत, काय काय करताय ते तुम्ही सगळं करून आम्हाला बिल्डिंग तरी बांधून द्या. ते पण करत नाही ते नाही. पण तुम्ही लोकांनी आता एवढा पैसा करोडो अब्ज हा येतोय बिल्डर, तो बिल्डर येतोय, तो बिल्डर येतोय करून करून तुम्ही लोकांनी खाल्लात. आता तुमचा टाइम मारायचा आला त्यावेळेला तरी आम्हाला करून द्या बिल्डिंगी. तुम्ही आता सगळ्या गोष्टी जेवढ्या गोष्टी करत असाल ते गरीब लोकांसाठी तरी करा ना तुम्ही लोकांनी. आमच्या ह्याच्यावरती तुम्ही लोकांनी मुलांची लग्न केली, सगळ्यांची लग्न केली, पण आमच्या झोपडीवर एखादं प्रेत आलं तर परत ते घर बघायला जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट ते इथे लहान लहान मुलं आहेत. आताची मुलं कशी आहेत, शिक्षण शिकतायत, काय करतायत, ती लोकांना पण जागा पाहिजे की नाही. आता जे तुम्ही लोक जे काय करताय सगळे मिळून एक दुसऱ्याला, आता तुमची जाग आली, जेवढं कोर्ट हरवताय तेवढं तुम्ही जाऊन जाऊन परत तिथे हे करताय, उंगली करत राहताय ना. त्यात शेवटी आता तुम्ही आम्हाला एकच सांगायची गोष्ट आहे, तुम्ही जे काही करताय ते आम्हाला लवकरात लवकर बिल्डिंग बांधून द्यायचा प्रयत्न करा, नाही तर तुम्ही बाजूला व्हा. बाजूला व्हा. आम्हाला कोण दुसरं कोण येत असेल त्यांना तुम्ही सपोर्ट करा. हे ते मला एक सांगायचा उद्देश आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. मी मंगेश त्रिंबक वाघमोडे. काल जो प्रकार झाला तो अत्यंत वाईट झाला. यांना प्रशासकमध्येच काय माहीत नाही. प्रशासक म्हणजे नाव वापरण्याचं तुम्हाला कोणतीही मुभा नाही. पण हे आनाडी स्वतःला एवढे कसे शहाणे समजतात आणि त्यांच्याबरोबर कसे अंध बघताय जे पदाधिकारी आहेत. नुसतं बुजगावणं, आमचा बॉस बोलला की मान हलवायची, जसं रानात बुजगावणं असतं तसे मान हलवतात. यांना स्वतःला काय अल्टिमेटम वाचायला येत नाही कोर्टामध्ये. आणि कोर्टात आम्ही कित्येक वेळा, माझं वय जरी लहान असेल, कोर्टात मी गेलो आणि कोर्टात गणेशदादा कांबळे असतील, रज्जाक शेख असतील आणि बाळा चव्हाण असतील, यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हे कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत. गणेशदादा कांबळे हे स्वतः समाजरत्न त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. समाजभूषण, समाजरत्न. पण समाजभूषण पुरस्कार कोणत्या आधाराखाली? हे समाजाची दिशाभूल करताय. उलट तुम्हीच खरंच जर समाजसेवक असाल ना तर या समाजाचं भलं कराल, तर तुमचा समाजरत्न पुरस्कार कामाला येईल. आणि ते मिरवताना तुम्ही इकडं जयंतीला बाबासाहेबांचं नाव घेता. तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा पण अधिकार नाही आहे आणि संविधान तुम्हाला माहीत नाही. आणि समाजरत्न पुरस्कार हा तुम्ही स्वतः तुमच्या समाजाच्या जोरावर घेतला आहे का नेते मंडळीने तुमचं नाव पुढं करून तुम्हाला समाजभूषण दिलेलं आहे का? खरं हे खरं समोर करा ना. तुम्हाला त्या गोष्टीचं हे नाही आहे. मला तर वाटतं की सेटलमेंट समाजभूषण आहेत. खरं समाजभूषण कसं असतात ते भास्करराव पेरे जे सरपंच आहेत पाटोदा ग्रामपंचायत, त्यांचं बघा, त्यांनी कसं सुधारवण्याचा प्रयत्न केलेला आहे. युवा पिढी आजपर्यंत कधी बोलण्यासाठी पुढे येत नव्हती, कारण आमच्या आईवडिलांना काही गोष्टी कळत नाहीत. आणि NX2 मध्ये काही गोष्टी करत असताना NX2च्या काही लोकांच्या सह्या घेतात. तर या सह्या कशा घेतात? 2,000-3,000 रुपये देऊन आपले म्हातारे माणसं आहेत, आजी आहेत, त्यांना 2,000-3,000 रुपये दिले की ते सह्या करतात. आणि काही लोक जे ऑफिस उघडत आहेत ते लोक त्या लोकांच्या हस्ते देत आहेत वारसपत्र. ते लोक म्हणतात की आम्ही त्यांच्यावर राहणार नाही. अरे तुम्हाला जर गोष्ट करायची जर असेल, चांगलं विजन जर करायचं असेल तर तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत राहाल. तुम्ही जर यांच्या जर भांडगुळांच्या जर सोबत राहणार तर तुम्ही तसेच भांडणार आहेत. आणि जे भाई लोक काल स्वतःला जे प्रवक्त्याला पळवून द्यायला हे करत होते ते स्वतः काही लोक फायनान्सर आहेत, त्यांचे पैसे जात आहेत. आणि आदित्य साहेब जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांना पण माझं खुलं आव्हान आहे. सचिन भाऊ आहिर साहेबांना पण खुलं आव्हान आहे, सुनील शिंदे साहेबांना पण, आणि अशी चेंबूरकर साहेब आणि इकडचे जे शाखा प्रमुख आहेत, शाखा प्रमुख असताना पण तुम्ही वेगळ्या विकासकाच्या मागे लागलाय का? तर तुम्हाला कमिशन पाहिजे. जर तुम्ही प्रतिनिधी जर असाल तर तुमचे प्रतिनिधी वेगळ्या प्रतिनिधीला जर साथ देत असेल तर आम्ही तुमच्या घरावर मोर्चा आणि इथं कायदा व सुव्यवस्था, इथं 1-2 मर्डर झाल्याशिवाय राहणार नाही. हा युवक बोलतोय. जेव्हा युवक भडकेल ना तेव्हा तुमच्या घरावर हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बोलतोय तुम्हाला दादा, मामा, चांगली इज्जत देतोय. उद्या आम्हाला कायदा व सुव्यवस्था घेण्याचा प्रश्न निर्माण करू नका. आणि जे विकासक आहेत 6-6 वेळा जिंकलेले आहेत,
आम्ही स्वतः निकाल दिलेला नाही आहे, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे, मी स्वतः दिलेला नाही आहे. 6 वेळा निवडणूक जिंकलेली असताना सुद्धा प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी भाडे दिला असताना सुद्धा काही लोक दिशाभूल करून किती वेळा उद्घाटन करणार. अरे स्वतःला पण लाज असू द्या रे, तुमच्या नातवंडांना पण सांगायला अभिमान वाटू द्या की माझा आजोबा वर गेला, माझा पप्पा वर गेला, कमीत कमी त्यांनी कामं केली. आता तुमच्या नाताला पण लाज वाटेल की माझा आजोबा गेला, हे गेला, पण कुणाचं भलं नाही करून गेला, नुसतं वाटोळं करून गेला. त्याला पण लाज वाटेल, त्याला पण लाजायची लाज वाटेल. तुम्ही जसं निवडणुकीमध्ये मिटिंगा घेताना तशा गल्लोगल्लीमध्ये मिटिंग घ्या. आम्ही मरेपर्यंत तुम्हाला हरवून देणार नाही, जे आम्ही देणार. आम्ही स्वतः खर्च करून तुम्हाला निवडणुकीला उभा करणार. आणि शाखा प्रमुख जे आहेत ना, जिवबा दादा केसरकर, आम्ही त्यांची चांगली इज्जत करतो आणि खुलं नाव घेतोय. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की हा बोलतोय, अरे बिंदास, भले मी नाक्यावर येतो, बिंदास मला मारण्याची तुम्ही हे करा, मी खुलं आव्हान आहे, मरणाला मी भीत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान माझ्याकडे आहे आणि संविधान माझ्यावर असलं तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. कारण माझ्या वडिलांनी जरी जन्म दिला असेल, आई वडिलांनी, तरी तो घटनेमध्ये नमूद आहे जन्म देण्याचा आणि 18 वर्षापर्यंत सांभाळण्याचा देखील अधिकार त्या संविधानामध्ये लिहिलेला आहे. मी माझ्या आईवडिलाला बी बोलू शकतो की तुम्ही मला ही प्रॉपर्टी द्या, संविधानामध्ये स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा. तर यांना काय घाबरायचं आपण. आणि किती दिवस आता येणाऱ्या याच्यामध्ये मी जाहीर सांगतोय, युवा पिढी एकत्र करणार आहे आणि युवा पिढी एकत्र करून युवा पिढीला आम्ही हे करणार आहे. आणि काही लोक असतात ना भांडगुळं, जे ऑफिस खोलून हे करतात, कशाला तुम्ही देता रे दुसऱ्यांच्या हातून वारस, स्वतःला समाजसेवक, मी याचा मित्र, मी त्याचा मित्र. अरे तुमच्या दम असेल ना, खुली पत्रकार परिषद घ्या. दम सारखं तुम्ही पळून जाऊ नका आणि कुणाला मदत करू नका. दम असेल ना, जांभुरी मैदानमध्ये पत्रकार परिषद घ्या. जो प्रवक्ता दशरथ पाटील असतील, रज्जाक शेख असतील, गणेशदादा कांबळे असतील आणि आदित्य साहेब, हे पण सगळ्यांनी या आणि मनोबल वाढवा आणि हा विकास करा. नाहीतर या विकासाला आम्हाला काही दिवसांनी ना स्वतः आग लावावं लागेल या प्रेमनगर सिद्धार्थनगरचे आणि विकास करावा लागेल. त्याच्यामुळे लवकर आवरा, नाहीतर आम्हाला ना त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय काय नाही. केस पडली तरी चालेल, निदान आमचे आईबाप तरी बोलतील माझ्या पोराने काहीतरी केलं, इतिहासात तरी नोंद होईल. हा ना. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मी सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरच्या रहिवासी लोकांना सोप्या भाषामध्ये सांगतो की आम्ही आंदोलन काय केलं, सर्व कशाला केलं. तर बघा, जाहीर निवेदन आहे इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे. कोण आहे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि माजी खजिनदार. आणि यांनी काय केलं आहे, कळत आहे की आमची सोसायटीचा पुनर्वसन 4-5 वर्षात करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. कुणाचे? इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे. आणि कधी झाले? व्यवस्थापन समिती यांच्या दोन्ही सोसायटीच्या. आता हे जे रज्जाक आणि गणेश कांबळे ना आणि शिवराम बाळा यांना मी आमचा एक थेट प्रश्न आहे की तुमचा मिनिट्स बुक दाखवा आम्हाला, की तुमची मिनिट्समध्ये कधी असं ठरलं की आपण ह्याच्याबरोबर करा, आपण संयुक्त हे करणार आहे प्रेमसिद्धीबरोबर. अच्छा, हे प्रेमसिद्धीचं आहे. ह्यांनी लिहिलं आहे की व्यवस्थित कोऑपरेटिव्ह बरोबर आमची बैठक झाली होती. यांच्या ह्याच्यामध्ये दशरथ पाटील, आमचा प्रश्न आहे, तुमच्या मिनिट्स बुकमध्ये कधी ठरलं की आम्ही यांच्याबरोबर मर्ज होतोय म्हणून? आणि इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्याबरोबर मर्ज होतं, हा ह्याच्याबरोबर मर्ज होतोय. तर म्हणजे आता ही रजिस्टर्ड सोसायटी आहे. रजिस्टर्ड सोसायटी दुसऱ्या सोसायटीवर मर्ज होण्यासाठी त्याला एक ठराव पास करावा लागतो. तर असल्या कुठल्या मीटिंगमध्ये त्यांचा ठराव पास झाला, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी सोसायटी होती इथं इलेक्शन काळ 2014ला संपलेला. 2014ला संपलेला असताना सुद्धा हे लोक इलेक्शन न घेता हे लोक पदावरती राहून केसेसवरती केसेस फाईल करत होते. आणि 2022ला तर या लोकांच्या विरोधात पण आदेश गेला, कारण की या लोकांनी एक नवीन बिल्डर आणला होता. थोडीशी पाठीमागे तुम्हाला एक एकदम मजेदार गोष्ट सांगतो. हा जो प्रेमसिद्धी सोसायटी आणि दशरथ पाटील आहे ना, यांनी 1999ला यांची कबर खोदली होती, इंदिरा कोऑपरेटिव्हची कबर खोदली होती की हे सोसायटी रद्द व्हायला पाहिजे. आणि काही दिवसानंतर या लोकांनी एक नवीन बिल्डर, ओम ओमेगा बिल्डर आणला. यांचं मागणी अशी होती की आमच्याकडे बिर्ला ट्रस्टची NOC आहे म्हणून. मग हे लोकांनी यांची कबर खोदली नंतर की त्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे ओम ओमेगा बिल्डरचं एक बिर्लाचं आमच्याकडे NOC आहे. आणि त्या लोकांनी एक बिल्डर आणला. 2007ला या लोकांनी एक बिल्डर आणला.
आणि हा पण बोलतो माझ्याकडे बिर्लाची एनओसी, हा पण बोलतो माझ्याकडे बिर्लाची एनओसी, आणि दोघांनी एकमेकाच्या विरोधात हा तर बोलतो याचा प्रोजेक्ट रद्द करा, याचं रजिस्ट्रेशन रद्द करा, असे पुढे मागणी करत ते लोक लढत होते. आता काय झालंय की आता हे प्रेमसिद्धी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ही सुप्रीम कोर्टापर्यंत हारलेली आहे. आणि कारण मुद्दा याचा दाखवलेला आहे की तुम्ही रजिस्टर्ड सोसायटी नाही आहे, आणि ही सोसायटी ऑलरेडी इथे एक रजिस्टर्ड सोसायटी, तीन लोकांना झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी त्या लोकांना अधिकार दिलेला आहे. तर त्यासाठी हे पुरं सुप्रीम कोर्टामध्ये पण हारले. आणि ही जी सोसायटी होती, या सोसायटीने एक ओममेगा बिल्डर आणला होता, त्या बिल्डरला अपॉइंट करू शकत नाही म्हणून हे पण सुप्रीम कोर्टापर्यंत हारले. आता कोण कोण हारलाय? इंदिरा सोसायटी ही सर्व सभासदांची सोसायटी, आणि हे 3 जण होते ना, एकदम गैरकारभार करत कुठलं इलेक्शन न घेता लोक पदावरती राहिलेले. आता 2022च्या नंतर याचं पद सुद्धा गेला. आता याचं पद नाहीये तरी पण हे नाव कसं लिहितात बघा, एवढा गैरकारभार. परत दुसऱ्यावर मर्ज होतोय, तो दुसऱ्यावर करतोय. या माणसाने आम्हाला 2007ला सांगितलं की 14 महिन्यात काम चालू करतो. हा माणूस बघा हा नाव बघा, दशरथ राजाराम पाटील. हा मागील 14 वर्षापासून नगरात पाय नाही ठेवला यांनी. बाहेर कुठेतरी घाटकोपरामध्ये कुठेतरी राहतो आणि केसेस टाकतोय तो ह्याच्या विरोधात, इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरोधात. आणि इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा आपल्या स्वतःच्या नवीन बिल्डर आणलेला, त्याच्याकडून काय बक्षिसे मिळाले म्हणून हे लोक केस लढत होते. आणि शेवटी असा झाला की यांचे बिल्डर हारले, हे सुप्रीम कोर्टामध्ये हारले. आता इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटीला माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे की तुम्ही शिवकृपा बिल्डरला घेऊनच काम करा म्हणून. असं सर्व क्लिअर कट असताना आणि सध्या 2025ला 26 सप्टेंबर 2025ला झोपडपट्टी पुनर्वसनाने सुद्धा एक पुरा आकलन केलं. हायकोर्टचा ऑर्डर आहे, सर्व आकलन करून सांगितलं शिवकृपा बिल्डरला की तुम्ही जाऊन आता डेव्हलपमेंट करा म्हणून. आणि त्या पद्धतीने त्या आदेशाला पण हे लोकांनी चॅलेंज केलं होतं. ते पण आत्ताच 2024-25ला 25-26ला हे पण केस हारलेले आत्ता पण. अच्छा, एवढं झाल्याच्या नंतर मान्यता तिकडे देणाऱ्या बिल्डरला सांगितलं की तुम्ही तुमच्या थकीत भाडं भरा, आणि सर्क्युलर 210 याप्रमाणे तुम्ही लोकांचे ॲडव्हान्स भाडा LOI-साठी IOD-साठी तुम्ही प्रोसेस करून टप्प्याटप्प्याने आमच्याकडे. हे सर्व प्रोसेस चालू होतं असताना हे लोकांना कसे मिळाले, याचं कारण काय असू शकतं? तर लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो की याच्यामध्ये काहीतरी पैशाची डिलिंग झाली असेल. त्याचं डिलिंग आहे, हे पण हारले, हे पण कुठे काय करू शकत नाही, हे पण कुठे काय करू शकत नाही. मुळात प्रश्न असा आहे की हा मर्ज जो होतो हे यांच्याकडे काही काळामध्ये 2022-23 पासून ओममेगा बिल्डर जो यांचा बिल्डर होता, हा यांना पैसे द्यायचा नाही, खर्च द्यायचा नाही. कुणाकुणाला? रज्जाक शेख, गणेश कांबळे आणि शिवराम बाळा चव्हाण यांना 2000च्या पूर्वी ओममेगा यांना पगार पैसे सर्व द्यायचा, दिवाळी सर्व द्यायचा. पण 2022च्या नंतर केस हारल्याच्या नंतर हे लोकांना पगार पाणी बंद झाला. आणि हे दशरथ पाटील आहे ना, यांचं नियोजित झोपडपट्टी, हे दशरथ पाटीलला पण कोण विचारत नाही. ह्याच्यावरती अलग कोणी जुगार टाकलेला. आमच्या नगरामध्ये काही लोकांनी करोडो रुपये यांच्यावरती जुगार खेळलेला आहे. आता तो पैसा कसा उकळायचा आपल्याला? आता एक वन साईड तर प्रकाशांना शेडगे जिंकले आणि इंदिरा सोसायटीवरती प्रशासक अधिकारी लागले. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक होणार आहे आणि कोण पण जिंकून येईल. तर ते लोक तर डायरेक्ट काम चालू करणार, मग यांचा पैसा कोण वसूल करून देणार? ती वसूल करण्यासाठी या लोकांची मर्जिंग झाली आहे. वसूल करण्यासाठी हे लोक दोन्ही एकत्र झालेले आहे. वसूल आणि पैसे कोणाचे? इथं जुगारासारखं पैसा लावलेला आहे की माझे 1 करोड, माझे 2 करोड. आता जे ऑफिस खोलतात ना, त्यांच्यापैकी पण कोणाकोणाचे पैसे अडकलेले. फक्त आणि फक्त जो पैसा उकळण्यासाठी हे लोक दोन्ही एकत्र आलेले. आणि एकत्र येऊन करणार काय? दोन्ही पण कायदेशीर लोकांना हक्क मिळणार नाहीये. कायदेशीर लोकांना काय, फक्त काय माहोल खराब करणार. पण त्यांना मी एकदम शांत भाषेमध्ये राहतो, मी कुणाला उलटा पुलटा बोलत नाही. मी आता एका शब्दामध्ये, हा जो आहे ना श्री गणेश कांबळे, ह्याच्या मुलांनी मला फेसबुकवरती एक धमकी दिली होती, जरा सांभाळून राहा म्हणून, म्हणजे त्याचा इशारा होता. आज तुमच्या माध्यमातून आहे, तो बघणार तो व्हिडिओ. आज श्री गणेश कांबळे यांचे जेवढे मुलं असतील, बायको असतील, पोरं असतील, त्यांना प्रश्न आहे माझा, किती काळ सहन करायचं तुमच्या वडिलांचं हे उद्रेक? हे धंदे किती काळ आम्ही बर्दाश्त करायचा? तुम्ही तुमच्या वडिलांना विचारताय कधी? हे जे तुमच्या 99 पासून 27 वर्षापासून तुमच्या विरोधात केस लढत होते, आज त्यांच्याबरोबर जाऊन मांडीला मांडी लावून काम करणार आहे. कसं काम करायचं? मुलाला कोण विचारणार? मुलगा याला विचारणार काय? दुसरी गोष्ट अशी आहे
की हे दोन्ही एकत्र झाल्याच्या नंतर काही लोकांचे कर्ज पैसे अडकले असतील त्याच्यामध्ये. तुमचा पैसा, गेलेला पैसा आम्ही काय वसूल करून देणार नाही आम्हाला तुम्हाला, त्याचा ठेका आम्ही लोकांनी घेतला नाही. तुम्ही 1 रुपयाचा 100 रुपये 100 रुपये करायसाठी तुम्ही एक तुमचा प्लान होता तो विस्कटलेला आहे. आणि तुम्ही असे धंदे करत असणार, हे बॅनर लावून बिवून सर्व करत असाल, ऑफिस खोलत असेल, तर याद राखा आमची पण जिंदगी आहे ना, ते शब्द मी वापरत नाही, आमची जिंदगी पण तशी झालेली आहे. तुम्ही हे नाटक करता, आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्या न्यूजवरती या राज्यात शेखने सांगितलं की 9 महिने झाले, 9 महिने हे लोकांना इलेक्शन घेत नाही. अरे मी बोलतो मामू, अरे मामू पिछले 10 बरस से तुम इलेक्शन नहीं ले रहा था, 9 महीने में इतना दुख गया, इतना हो गया. आणि हे काय बोलतात की आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या इलेक्शन संयुक्त करणार आहे. अरे ज्या वयात तुमच्या तोंडातून पापड तुटत नाही, तुम्ही तुमच्या पाठीमागून अक्रोड तोडायची भाषा करताय. आता हे जे झालेलं आहे ह्याचा मी मेन मुद्दा बोलतो, हे काही दिवसच राहणार आहे. माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. हे सोसायटी नियोजित आहे, सोसायटी बाद झालेल्या हायकोर्टामध्ये, याचं नाव कुठेही लागू शकत नाही. माननीय न्यायालयाचा अवमान होतोय. ही सोसायटी प्रशासक अधिकारी नेमणूक करण्यात आलेली आहे. हे कुठेही असं स्वतःचं नाव वापरू शकत नाही. अच्छा, दुसरी गोष्ट, या गणेश कांबळेंनी SRA मध्ये जाऊन किती लोकांची वारंवार नोंदणी केलेली आहे? या गणेश कांबळेंनी SRA मध्ये जाऊन किती लोकांची वारंवार नोंदणी केलेली आहे? शून्य. आणि हा गणेश कांबळे बेचारा इथे कोण विजय गांगण आहे, तो वारंवार नोंदणी करतो. तिथे जाऊन हा माणूस फोटो काढतो, फोटो. त्याला लाज वाटायला पाहिजे की माझ्या मुलाच्या वयाच्या पोरांनी कमीत कमी 60 का 70 वारंवार नोंदणी केली आणि मी तिकडे फोटोला काढायला जातो, त्याला लाज वाटायला पाहिजे. आणि हे रज्जाक्षेक आहे. ह्यांची एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळी जी डेव्हलपमेंट होत होती तर प्लॅनिंग मध्ये हा पहिल्यापासून होता, प्रोजेक्ट करण्यासाठी पहिला होता. हा माणूस 2007ला आलेला आहे. ह्यांनी काहीच नाही केलं, काहीच नाही. ह्यांनी फक्त ते वारंवार नोंदीचं नारकत द्यायचं असतं ना, तो फक्त नारकत देण्यासाठी ह्यांनी सही केलेली आहे. दुसरं ह्यांनी काहीच केलं नाही. ह्यांनी फक्त काय केलं माहिती आहे काय, ओम उमेगाला आणून ओम उमेगासाठी जेवढे केस फाईल करायचे होते सर्व ठिकाणी डोळे बंद करून सिग्नेचर केले, त्याचे बक्षीस यांनी मिळवलेले. आता माझे मित्र यांनी सांगितलं की यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला. श्री गणेश कांबळे यांना बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने पुरस्कार मिळाला. आणि या माणसाला हे माहित नाही की बाबासाहेबांच्या घटनेमध्ये दर 5 वर्षानंतर इलेक्शन होतोय. दर 5 वर्षानंतर इलेक्शन न करता हा त्या 5 वर्षाच्या 10 वर्ष अजून पदावरती राहिला अनधिकृतपणे. म्हणजे हा किती आंबेडकरवादी आहे बघा. आणि दुसरी गोष्ट, हे जेवढं हे लोकांनी आमचं निवेदन आहे त्यांना, हे ऑफिस तुम्ही तुमचं काय ते इलेक्शन लढत असेल एकत्र करून तुमचं दुसरं कुठलं तरी नाव द्या, त्या नावाने तुम्ही त्या इलेक्शनचं ऑफिस उघडा, काय पण काय, आम्हाला तुमची स्वतंत्रता आहे, ती लोकशाही आहे, तुमची स्वतंत्र आहे. पण ह्या सोसायटीचं नाव कधी वापरण्यात येऊ नये अशी आम्ही विनंती करतोय. दुसरी गोष्ट, ही सुप्रीम कोर्टापर्यंत हारलेली आहे आणि यांनी भरपूर लोकांना शेंडी लावले. या माणसाच्या जागी सिद्धार्थ नगरचा कोणतरी दुसरा माणूस द्या, कोण असेल, XYZ कोणतरी असेल, त्यांचा ऑफिस चालवतो, त्याच्या विजामध्ये असेल, या माणसाचं नाव हटवा आणि तुमचं नाव द्या. हा माणूस का येतो इथे? हा माणसाने किती वेळा केसेस फाईल केलेली आहे, बाहेर राहतो, घाटकोपरला कुठेतरी राहतो, इथे येऊन केस फाईल करतो. अच्छा, या माणसाने आम्हा लोकांना सांगितलं होतं ही लास्ट आहे, हे ऑर्डर आला तर फायनल आहे, ह्याच्यानंतर कोण पण वरती चॅलेंज नाही करायचा. आता मी विशेष करून त्या माणसाला बोलतो की जे बोलत होते ना, हे ऑर्डर फायनल आहे, ह्याच्यानंतर आम्ही वरती कुठेच जाणार नाही. वरती कोण गेला तर त्याचे पाय कापायचे. अरे हेच गेले वरती, हेच केस आले, हेच गेले वरती, त्याचा जबाबदार कोण देणार? आणि राहिली गोष्ट, तुमची आता प्लॅनिंग आहे, आता तुम्ही प्लॅनिंग करता, आता करणार. अरे ऑलरेडी माननीय उच्च न्यायालयाने शिवकृपा बिल्डर यांना सांगितलंय की इंदिरा कोऑपरेटिव्ह सोसायटी दुसरा कुठला बिल्डर आणू शकत नाहीये, तरी पण अजून कुठला प्रयत्न चालू आहे? हा प्रयत्न यासाठी चालू आहे की तुम्ही जो पैसा कर्ज घेऊन तो फायनान्सर काय होते त्या लोकांसाठी आमची एवढी हालत करताय काय? अशी हाल करताना याद राखा, आमची पण जिंदगी झालेली आहे 8.
आणि आम्ही लावू तुमची वाट. बस एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आज या ठिकाणी आपण बघत आलेलो हा प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी प्रेमनगर सिद्धार्थनगर जो प्रकल्प गेल्या 27 वर्ष अधिक काळापासून प्रलंबित आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला 2000 साली या सिद्धार्थनगरमध्ये जे 57 झोपडीधारकांना खाली करून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झालेली होती. प्रथमतः त्या ठिकाणी जर एक काम कोणी रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर हे प्रेमसिद्ध जी सोसायटी आहे याचे विकासक यंदेश आडनाव का त्यांचं यंदे यांच्या माध्यमातून तो प्रथमतः या ठिकाणी अडसर आला होता व त्यावेळी 2000 साली स्टे आलेला होता. आता त्याच यंदेंनी जे तुळजाभवानी जे डेव्हलपर आहेत त्यांना हायकोर्टपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व न्यायालयातून त्यांना चपराक देण्यात आलेली आहे. नियोजित सोसायटी असल्यामुळे या ठिकाणी फक्त इंदिरा SRA जी कॉर्पोरेट अधिकृत सोसायटी आहे त्याच बॅनरखाली हा प्रकल्प आपला होणार आहे. आज आपण बघत आलेलो आहे की 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी इंदिरा SRA सोसायटी व नियोजित प्रेमसिद्ध सोसायटी ज्या इंदिरा सोसायटीचे मागील पदाधिकारी जर आपण बघितलं 2010 साली शेवटची या ठिकाणी त्रैवार्षिक निवडणूक झालेली होती. त्याचा कालखंड फक्त 3 वर्षाचा होता. 2013 साली ती संपुष्टात आली होती. तदनंतर या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे लोकशाहीप्रमाणे. तर लोकशाहीची पायमल्ली करून या ठिकाणी मागील 10 वर्षापासून या इंदिरा सोसायटीचे मागील प्रवर्तक आपण बघितले प्रत्यक्ष गणेश कांबळे, शिवराम बाळाचव्हाण त्यांचे संपूर्ण इतर 10 सदस्य अनधिकृतपणे या ठिकाणी लोकशाहीला पायदळी तुडवत या अखंड प्रेमनगर सिद्धार्थनगरमधील रहिवाशांची दिशाभूल करत या ठिकाणी सर्रासपणे हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी कारभार करत आले होते. ज्या वेळेस या ठिकाणी सिद्धार्थनगर आंबेडकर युवक संघटना असेल, प्रेमनगर सिद्धार्थ रहिवासी एकजूट संघटना असेल, तसेच या ठिकाणी सर्व जागरूक रहिवासी यांनी ज्यावेळी आवाज उठवला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकशाहीला सुरुवात झाली. यांचे संपूर्ण धागेदोरे या ठिकाणी आम्ही उपटलेले आहे सर्व या प्रकारे. आज या ठिकाणी बघायला गेलं तर काही दिवसात या ठिकाणी निवडणुका जाहीर होणार आहेत. याचं सर्व श्रेय अखंड प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवाशांचा आहे, एकजूट संघटनेचा आहे. त्याचप्रमाणे याला वाचा फोडण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पुढाकार घेतला होता. 3 एप्रिल रोजी जो न भूतो न भविष्यती या ठिकाणी वरळी ते बांद्रा SRA कार्यालयावरती जो ऐतिहासिक अखंड प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवाशांनी जो मोर्चा काढला होता खऱ्या अर्थाने त्यावेळेला सुरुवात झाली होती. आज या ठिकाणी आपण बघत आलो एवढं ते होऊन देखील ते म्हणतात ना अत्याचार आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा मोठा अपराधी असो असं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध या ठिकाणी बंडाचं या ठिकाणी निशाण आम्ही फुंकलेलं आहे. तरी देखील या ठिकाणी सरसपणे त्याची पायमोडली लाजा न वाटता या कार्यालयाचं नूतनीकरण झालेलं आहे. आज या उद्घाटन झालेलं आहे. आज या प्रकल्पाचे जे खरे विकासक आहे प्रकाशअण्णा शेंडगे यांनी 4 जून रोजी या 57 लोकांचं भाडे वाटप या ठिकाणी केलेलं होतं. पहिली पायरी त्यांनी ओलांडलेली आहे. दुसरी पायरी या ठिकाणी इतरही सर्वांना 2 वर्षाचं भाडं आणि 1 वर्षाचं PDC चेक देऊन या ठिकाणी सर्व LOI रिवाईज करण्यापासून इतर सर्व शासकीय पूर्तता कागदपत्र या ठिकाणी त्याची पूर्तता करणार आहेत. परंतु तत्पूर्वी पुन्हा या लोकांनी हे जे लबाड लांडगे दोघेजण इंदिरा SRA सोसायटीचे माजी प्रवर्तक आणि प्रेमसिद्धचे ज्यांना या ठिकाणी या प्रकल्पाचं काही घेणं देणं नाही, मी त्या दोघांना या ठिकाणी आवाहन करतो आता बस करा खेळ खंडोबा. आज 27-18 वर्षापर्यंत प्रकल्प रखडलेला आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहेत आणि जे मोठे होते वयस्कर आमच्यातून निघून गेलेले आहेत. आज प्रत्येकाला आपल्या हक्काचं घरकुल हवं आहे. प्रत्येक जणांचे जे ग्रासलेलं आहे त्रस्त झालेलं आहे. आज या ठिकाणी आमच्या घरातल्या मुलींचे लग्न होत नाही, चांगलं शिक्षण मिळत नाही,
तर या ठिकाणी मला वाटतं आता खेळखंडोबा बस केला पाहिजे. आज आपण निस्वार्थीपणे आणि निःसंकोचपणे या ठिकाणी जे विकासक आहे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. कारण हा प्रकल्प जरी आजच्या तारखेमध्ये सुरू झाला तरी 3 ते 5 वर्ष हा प्रकल्प पूर्ण होण्यास लागणार आहे. तरी याचं भान ठेवून त्यांना जे सहकार्य करत असतील आमचेच काही मित्र बांधव आहेत, तर मला वाटतं चुकीच्या पुढे तुम्ही लोटांगण न घालता त्यांच्या सत्रांच्या न उचलता जो खरा मार्ग आहे, जो सत्याच्या मार्गाने, जो लोकशाही मार्गाने आपण जे सर्व चाललेलो आहोत त्याच्या पाठी आपण सगळीजणं खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे आपण. आणि हा प्रकल्प वरळीतला सर्वात पहिला प्रकल्प मुंबईतला तो आजचा काय तर आपल्याच काही माणसांच्यामुळे, आपल्यातील काही फितूर लोकांमुळे या ठिकाणी होऊ शकलं नाही आहे. त्याला काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांचा देखील छुपा पाठिंबा आहे. मला त्यांना देखील विनंती करतो मी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी वसाहतीमध्ये येऊन तुम्ही 2 दिवस फक्त राहून दाखवा, मग तुम्हाला कळेल या ठिकाणी कशा नरकाचे आम्ही भोगत आहोत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.